अंबेजोगाईच्या राजकीय इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल असा क्षण आज लोकविकास महाआघाडीचे नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार राजकिशोर पापा मोदी यांनी दिमाखदार, भव्य आणि लोकलहरी रॅलीसोबत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। शहरातील प्रत्येक रस्ता, चौक आणि गल्ली मोदींच्या समर्थकांनी अक्षरशः गजबजून गेली होती। ढोल ताशांच्या निनादात, घोषणांच्या गजरात आणि अविरत उत्साहाच्या लाटेत संपूर्ण शहराचे मोदींना अभूतपूर्व प्रतिसाद दिला। आज दिवस अंबेजोगाईने पुन्हा एकदा पाहिला जनतेचा महासागर, विश्वासाची प्रचंड लाट आणि केंद्रस्थानी राजकिशोर पापा मोदी। अर्ज दाखल करताना शहरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित करणारी ठरली। माजी आमदार पृथ्वीराज साठे, माजी आमदार संगीताताई ठोंबरे, माजी उपनगराध्यक्ष बबन भैया लोमटे यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेते, विविध समाज घटकांचे मान्यवर आणि हजारो कार्यकर्ते या शक्ती प्रदर्शनाचे साक्षीदार ठरले। युवक, महिला, ज्येष्ठ व्यापारी सर्वच घटकांचा प्रचंड सहभाग पाहता शहरात फक्त एकच घोषणा घुमत राहिली, मोदी मोदी। एकमुखी समर्थक नगराध्यक्ष पक्का। राजकिशोर पापा मोदी यांची दशकभर निष्ठा, संयम, पारदर्शकता आणि सर्वसमावेशक विकासाची भक्कम भूमिका जपली। कोणाचे काम न अडविणे, कोणावर अन्याय न करणे आणि सर्व घटकांना समान न्याय देण्याचा त्यांचा स्वच्छ राजकीय प्रवास याच विश्वासाची साक्ष आजचा महासागर होता। अंबेजोगाईतील नागरिकांनी दर्शविलेल्या एकमुखी समर्थनामुळे शहरात आता एकच चर्चा घुमते आहे, लोकविकास आघाडीचा विजय निश्चित, राजकिशोर पापा मोदींचे नगराध्यक्षपद पक्क। अर्ज दाखल करण्याच्या कार्यक्रमाचे निवडणुकीची दिशा आणि हवा स्पष्ट केली आहे। आज अंबेजोगाईत मोदींची लाट नाही तर प्रचंड मोदी सुनामी उसळलेली दिसते।